नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आजचा विषय आहे स्वामी विवेकानंदाबद्दल मी काही प्रश्न घेतलेले आहेत. तर ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहेत. तर पाहूया. प्रश्न पहिला, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म शिमलापल्ली, कोलकाता येथे झाला. प्रश्न दुसरा, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. प्रश्न तिसरा, स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय होते? उत्तर आहे त्यांचे खरे नाव नरेंद्र असे होते, त्यांच्या लहानपणीचे नाव. प्रश्न चौथा, स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय होते? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव रामकृष्ण परमहंस हे होते. प्रश्न पाचवा, स्वामी विवेकानंद यांनी समाधी कधी घेतली? उत्तर आहे 4 जुलै 1902 मध्ये समाधी घेतली. प्रश्न सहावा, स्वामी विवेकानंद यांची समाधी कुठे घेतली समाधी? तर उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी समाधी कोलकात्याजवळ बेल्लूर मठात समाधी घेतली. प्रश्न सातवा, स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. प्रश्न आठवा, स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. प्रश्न नववा, स्वामी विवेकानंद हे नाव कोणी दिले? उत्तर आहे राजा अजितसिंग के अत्रे यांनी स्वामी विवेकानंद असे नाव दिले. प्रश्न 10वा, अमेरिकेमध्ये शिकागो परिषद केव्हा भरली होती? उत्तर आहे अमेरिकेमध्ये शिकागो परिषद 11 सप्टेंबर 1893 मध्ये भरली होती. प्रश्न 11वा, अमेरिकेमध्ये शिकागो परिषद कशा संदर्भात भरली होती? उत्तर आहे तेथे सर्व धर्मीय परिषद भरली होती अमेरिकेमध्ये. प्रश्न 12वा, स्वामी विवेकानंदांनी वेदांता सोसायटीची स्थापना कधी केली? उत्तर आहे 1894 मध्ये वेदांता सोसायटीची स्थापना केली. प्रश्न 13वा, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. नॅशनल यूथ डे म्हणून पण साजरा केला जातो. प्रश्न 14वा, कोणत्या शहरातील रस्त्यांना स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे अमेरिकेतील शिकागोकडे जाणाऱ्या रस्त्यांना स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न 15वा, स्वामी विवेकानंदांचे निर्वाण दिवस म्हणून कोणता साजरा केला जातो? उत्तर आहे 4 जुलै. प्रश्न 16वा, स्वामी विवेकानंद यांनी उत्तराखंडमध्ये कोणत्या आश्रमची स्थापना केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंदांनी उत्तराखंडमध्ये अद्वैत आश्रमची स्थापना केली. प्रश्न 17वा, अद्वैत आश्रमची स्थापना स्वामींनी कधी आणि कोठे केली? उत्तर आहे अद्वैत आश्रमची स्थापना स्वामींनी उत्तराखंडमध्ये मायावती या शहरामध्ये केली. तर त्याची स्थापना 19 मार्च 1899 मध्ये झाली. प्रश्न 18वा, स्वामी विवेकानंद यांची प्रसिद्ध रचना कोणती? उत्तर आहे ज्ञानयोग, राजयोग आणि कर्मयोग हे त्यांच्या प्रसिद्ध रचना आहेत. प्रश्न 19वा, राजयोग आणि कर्मयोगची स्थापना त्यांनी कधी केली? उत्तर आहे 1896 मध्ये राज आणि कर्मयोगची स्थापना केली. प्रश्न 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे. जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रश्न 20वा, ज्ञानयोगची स्थापना कधी केली? तर उत्तर आहे 1899 मध्ये ज्ञानयोगची स्थापना केली. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.